तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंदार प्रभानवलीकर या चॅनलवर. खूप दिवसाने व्हिडिओ बनवतोय, म्हणजे महिन्याने वर्षाने बनवत असेल. तर खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालत होता, शुभमचा, माझा, किरणचा आणि सगळ्यांचा प्लॅन चालला होता की पंढरपूरला जायचं आहे. तर उद्या 15 तारखेला आहे, उद्या 15 तारीख आहे, उद्या एकादशी आहे. तर सगळ्यांनी तारीख ठरवली होती की एकादशी बघूया किंवा डिसेंबरमध्ये जायचं ठरवलं होतं. तर आता उद्याचा दिवस आम्ही ठरवलाय, म्हणजे आज रात्री आता निघतोय. तयारी चालूच आहे शुभमची पण, आणि किरण पण रेडी झाला, बाहेर आहे. तर येतोय का माहित नाही मला, तिकडे बाहेर थांबला असेल. आता निघू आम्ही थोड्या वेळात. आणि काकी पण येणार होते आमच्यासोबत, पण काकी गेल्या देवदर्शनाला अक्कलकोट ना. बस एवढंच परफ्यूम नाही मारायचं असतं. कुठे गेल्यात रे काकी? अष्टविनायकला. काका काकी आणि गेलेत अष्टविनायकला. ते आज येणार होते पण ते आले नाही, म्हणून जाऊ दे, ते उद्या येणार. आणि आम्हाला आता कशी एकाच दिवसाची सुट्टी टाकली, तर आज निघतोय आम्ही. जाऊया आता पंढरपूरच्या दर्शनात. सगळे जळतात बघा, तिथे टीव्ही लागली, तारक मेहता लागलाय, पण तरी पण मॅचच्या वेळ आहे. तिला पुसायच्या बदली दुसरी काही कामच नसतात, नुसती खात राहते, दिवसभर खात राहते. पण आता पण तिला खायलाच आहे. हा बच्चा, बाय बाय कर. बाय नाही करत ती आम्हाला, आता मोठी झाली ना ती. चला, हा किरण दादा आलेले आहेत. अरे आता लाईट नाही दिसत आहे किरण. अरे दिख रहा नहीं है, तू थोड़ा ऐसा. हाँ अभी दिख रहा है. चला गौरी, हाय कर हाय कर. हाय असं कर. आता आलो नाक्यावर, इथून बस पकडूया. आता इथून डायरेक्ट अंधेरीवरनं मग दादर. हा किरण ना इथून आता इम्पॉर्टंट वस्तू घेणार आहे. इम्पॉर्टंट दाखवू का तुम्हाला इम्पॉर्टंट वस्तू? किरण काय घ्यायचं तुला? थंडी लागते ना. थंडी लागते, हे घेणार आहे. खरं सांग ना काय घेणार आहे? अंडरवेल घ्यायची विसरलाय, म्हणून अंडरवेल घेतोय. हा बाब, अंडरवेलला मुलगी घेतली, अंडरवेल सुटली ना म्हणतो. सुटली ना. एक गावी विसरली, एक नाही म्हणतो. तिथे पोरींचे हे पण घेतो, तुम्हाला दाखवतो की हे घेतोय, पण हे नाही घेणार आहे तो, अंडरवेल घेणार आहे. जाऊ दे, घेऊ दे काय ते. तर आलो अंधेरीला येऊन आता तिकीट काढतो. आता अंधेरीवरनं दादरवरून मग डायरेक्ट पंढरपूर ट्रेन. पहिल्यांदाच आलो आम्ही ट्रेननी, तसं पण बघू आता भेटतंय का बसायला. थोडं तरी बसायला भेटलं तर ठीक आहे, बसायला भेटलं तर शुभम डायरेक्ट झोपणारच आहे शुभम. चला बघूया आता. आणि किरण म्हणतो झोपणार तर नाही, खूप दिवसभर झोपलं वाटतं. चला, फायनली दादरला येऊन ट्रेनमध्ये बसलेलं. भिवंडे विंडो सीट पकडलेले, बघताय का? तुतारीमध्ये कधी भेटली ना आतापर्यंत. शुभम पण बघा, शुभम आहे बाबा, आता मस्त आता झोपणार आहे, मस्त आराम. झोपूनच डायरेक्ट आता पंढरपूरला. चला डायरेक्ट आता पंढरपूर दर्शन आरामात भेटेल आता आपल्याला. पहिला हात चढलाय भाई, जाम बेकार. तरी पण भारी होती, आता आपल्यासारखी ट्रेन सारखी गर्दी नव्हती इकडे ना. तुतारीला लय बेकार केलाय, सीनच केलाय रे, लय बेकार सीन केलाय, जाम बेकार. चला, झोपून उठलेलोच आहेत. किती वाजले? 4 वाजले. 4 वाजून झाले. आजगर नाव ठेवलंय, आजगर. मने बोर्ड आजगर पण सगळं झोपलेले किंवा चादर बिदर घेऊन आले. आणि सर्वात बेस्ट म्हणजे उत्तम मध्ये हेच झोपलेले आहेत. कधीपासून ट्रेन मध्ये बसल्यापासून झोपलेले आहेत. आणि गाई झालो आणि आम्ही पंढरपूर मध्ये आलो विठोबाचं दर्शन करायला. डायरेक्ट टावेल काढला, डायरेक्ट चंद्रभागेत आंघोळीला. चला, प्रवास 9 तासाच्या प्रवासानंतर आता शेवटी आम्ही पंढरपूर स्टेशनला आलेलो आहोत. तर जाऊया आता. इथून 1 किलोमीटर, दीड किलोमीटर लांब आहे. तर चला जाऊया. आई शपथ, रात्रभर थंडी लागली आणि आता ऊन लागतंय. काय बरं आहे आता. आणि चंद्रभागेचं पाणी पण खूप गारगार आहे. हा नाही तिथे पंढरपूर जायला इथून रिक्षाचे किती घेतात हे लोक? 30 रुपये तरी घेतात. त्यापेक्षा आम्ही चालत जाऊ. स्टेशन बघा पंढरपूरचं बाहेरून काय भारी आहे.
आलो आपण आता चंद्रभागेजवळ. तर किती गार पाणी असेल माहितीये का? गार पाणी, गार एकदम. तर चंद्रभागेत आंघोळ केलेली आहे शेवटी शिवम आणि मी, आणि तो किरण चाललेला आहे बघू शकता. आता इथून आंघोळ करून झालेली आहे. नंतर मग आता सरळ जाणार आहे मंदिराजवळ. आणि मग मंदिराची रांग तर खूप मोठी होती, तर जाऊन रांगेत उभं राहायला लागणार आहे. आता काय माहिती किती तास लागणार आहे दर्शनाला. तर जायचं आता रांगेत जाऊन. आता किरण हा बाहेर आला की मग जाऊ आम्ही. आंघोळ पण करत नाही, एवढा टाइमपास करतोय. चालू नाही करत आहे, आंघोळ नाही करत आहे, काय नाही. मगातपासून गेला 10 मिनिटं झाली पाण्यात उभा आहे. त्यांना दाखव. बरोबर आहे का? हा बरोबर. हेच पाहिजे ना. सेम टिक्क्यामध्ये पण चॉईस त्यांची. आता आम्ही थांबलोय अमृतेश्वर हॉटेलला. तर कांदे पोह्याची ऑर्डर दिली किरणने आणि शिवमने. आपण मेंदू वड्याची ऑर्डर द्या खाऊया. बमचा डायलॉग आहे, आधी कोटोबा मग विठोबा. जाऊ द्या, खरंच खरंच भूक लागली आहे. कारण की किरणला नंतर ब्लॅकआउट होतो, किरणला चालवत नाही. ठीक आहे, आपण नाश्ता करूया मग भेटूया आपण पुढे. मेंदू वडा खाऊन बघूया आपण आणि कांदे पोहे. चला नाश्ता करूया. तर फायनली आपला नाश्ता करून झालेला आहे आताच. झालेले कांदा पोहे आणि मेंदूवडा. आता जाणार आहे दर्शनाच्या लाईनीला. ते माऊली बोलत होते की 1.5-2 तासात होऊन जाईल. तर बघू आता किती तास लागतात. दुपारच्या 2 वाजेपर्यंत झालं तरी ठीक आहे. 2 hours later. आपलं दर्शन करून झालेलं आहे. आपण 11:15 पावणे अकरा नाही, किती 11:20च्या दरम्यान आम्ही लाईनीला गेलो होतो. फोन अलाउड नाही, काय अलाउड नाही, कॅमेरा बिमरा अलाउड नाही. तर आम्ही या दादाच्या दुकानात ठेवलं होतं बॅगा, कॅमेरा आणि सगळं, म्हणजे फोन बिन सगळं तेथेच ठेवून गेलो होतो. 11:20ला गेलो होतो आणि आता वाजले किती वाजला? 1:30 वाजलाय. म्हणजे समजा आम्हाला 1.5 तासाच्या आसपास काहीतरी टाइम लागला दर्शनाला. आज एवढी काय लाईन नव्हती. बघू, इथून दर्शन तर मस्त झालं आमचं. काय बम मस्त मस्त मस्त. या पूर्ण आम्ही थांबलो पण होतो 2-3 मिनिटं थांबलो होतो रुक्मिणीच्या. आणि तर माहिती पण गोळा. आजी आज्या होत्या, त्या आम्हाला माहिती सुद्धा सांगत होत्या त्या झाडाबद्दल आणि त्याबद्दल माहिती सांगत होते. प्लस आमच्या म्हणजे आजोबा होते त्यांच्या पाठीमागे पण आज्या होत्या. त्या तर पूर्ण गात म्हणजे भजन गात, अंग गात त्यांच्यासोबत होतो. कॅमेरा पाहिजे तरी रेकॉर्ड करायला, रेकॉर्डिंग अलाउड नाही, फोन अलाउड नाही. ठीक आहे, हो, पण ते मिस करू. पण आम्ही मजा केली, तुम्ही पण सांगायचं दर्शन घ्या. तर चला आपण भेट फिरूया. आणि शक्य झालं तर आम्ही सकाळी आई सारखे भेटले ते त्यांच्या इथे पण जाणार आहोत. गेलो पण जाऊ. चला पुढे. आता आपण जात आहोत यल्लम्मा देवीच्या मंदिरात. आपण जाऊया गणपती बाप्पा मोरया. मेन दर्शन तुम्ही इथं पांडुरंगाचं घेणार. विष्णूपादाचं दर्शन घेतलेलं ते पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं. एक काका बोलत होते तिथे काय आहे खंडोळ्यात काय झालेलं. 1 महिना तिथं असते हो. तिथं जनाबाईला सोळावर एंट्री दिलतं. 1 महिना थांबलेले. हा, 1 महिना तिथं होते. काय नाव आहे याचं? विष्णुपद. विष्णुपद. हा, आणि दुसरं काहीतरी बोलत होते त्याचं काय? नारद मुनीचं मंदिर आहे.
अच्छा जनाबाईला सोळावर दिलेले छोटस मंदिर आहे. हा का हा, सोळाचं पाणी चालतं त्या, काय झालेलं सोळाचं पाणी चालतं. हा. आणि आता आपण चालतोय ती यल्लम्मा देवीची यात्रा दरवर्षी भरते का हा? दरवर्षी बरं. त्या यात्रेत काय असतं काय यार? तुम्हाला मागा म्हणलेली मी काय काय त्याच्यात आधी जोगती मंडळी अच्छा ते कुठले लांब आम्हाला पण ट्रेन मध्ये काय बोलल्याप्रमाणे आता किती रस्ता खराब होता, पूर्ण कमरड्याची पूर्ण वाट लागून गेलेली आहे. यल्लम्मा देवीचं दर्शन करायला आलो, एवढा रस्ता खराब होता ना, एवढा रस्ता खराब होता, वर झोपला होता त्या रिक्षात. हा तरी पण झोपून उठलो होतो. रिक्षा थांबवली, मध्ये रिक्षा पण बंद पडली होती जरा एकदा. चालूच होत नव्हती, नंतर चालू झाली गणपती बाप्पा मोरया. मग आता यल्लम्मा देवीच्या इथे आलो, दर्शन घेऊया आणि मग अजून एक मंदिर आहे तिकडे पण जाऊया आपण थोडे. तू बोलली यायला आलो बा आम्ही. हाय हाय काशेगावला आले. यल्लम्मा सगळ्यांना सुखी राहते. खूप चांगलं होते. अजून मंदिराबद्दल यात्रा जरा तर माहिती चालू सांग ना नाही आम्हाला. झाली. उद्या होणार आहे यात्रा. आज आम्ही परत जाणार ना, निघणार ना. आज थांबा, उद्या जावा. नाही ना, आजचे एकच दिवस सुट्टी होती. आहे ना? हा. दर्शन झालं. हो झालं. मंदिराबद्दल माहिती तर सांगा जरा. जगदंबा खूप चांगली होते. हा. यल्लम्माची आहे सगळी इच्छा तुमची जी आहे ती पूर्ण करेल हा. अशी वल्ली झाडाला आग लावणारी येलूबाई आहे आमची. अच्छा हा जत्रा तिची वर्षातून एकदाच येते. हा. आणि ती सगळ्यांची इच्छा, तुमची जी मनात ठेवली इच्छा ती पूर्ण करणारच. आणि तुम्ही पुढच्या वर्षी धावून येणार. जत्रेत काय काय असतं? सगळं आहे. जसं काय कोणाचा नवस फेडायचा असतो. नवस करतात लोक की हे होऊ दे म्हणून नीम नाही का नेसून आम्ही खेळतो ते नाही का. मग ते असतं नवस खेळायला अच्छा. जत्रा असते. त्यात आमचं मग आमची कीच असतं. आमची बांगडी फुटती हा. आमच्या लोकांची. आम्ही म्हणजे जसं विधवा बाई असती का तसं आमची बांगडी फुटती. तर आम्ही दिवस आमचं ते रंडाप्पा आम्हाला घ्यावा लागतो. अच्छा तसं आमचं 3 दिवस. हो म्हणजे 3 दिवस, एक दिवसच असतो. 3 दिवस असते चालू. Much later. यल्लम्मा देवीचं आणि पूर्ण दर्शन घेऊन आता आमची पेट पूजा करायला आलो. आता आम्ही परत त्याच हॉटेलला, अमृतेश्वर हॉटेलला शेवभाजी दाखवतोय. शेवभाजी मागवणार आहे. तर इथे आम्ही मेनू तर बघत होतो, होऊ शकता तुम्ही. तर आता ऑर्डर दिली आम्ही पनीर मसालाची, चपाती आणि भाकरी. नंतर बघू पुढे काय.